नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण अपूर्णांकावर चर्चा करणार आहोत. अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपल्याला चर्चा करायची आहे. कारण परीक्षेला 10वी असेल, 8वी 9वी असेल, कुठेही असेल, तुम्ही कुठल्याही इयत्तेमध्ये असाल तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करत असताना बऱ्याचदा अपूर्णांकांची बेरीज करावी लागते. अपूर्णांकांचा गुणाकार, भागाकार या सगळ्या गोष्टी अनेक गणितं सोडवत असताना तुम्हाला करावे लागते. बऱ्याचदा एखादं शाब्दिक गणित असतं आणि ते शाब्दिक गणित ज्यावेळेस आपण सोडवायला जातो आणि त्याची मांडणी आपण ज्यावेळेस करतो काही समीकरणांमध्ये आणि कधी कधी गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकीची गरज असते, त्यावेळेस कधी कधी अपूर्णांक सुद्धा येतात बऱ्याचदा आणि त्या अपूर्णांकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर आता कसं करायचं हे सगळं, तर यावर चर्चा करू. तर पहिली आपण बेरीज बघूयात अपूर्णांकांची. तर बघा, या ठिकाणी समजा अशा प्रकारे अपूर्णांक असेल हा 7/5 अधिक 2/5. आता इथं आपण पहिली बेरीज बघूयात आपण. 7/5 अधिक 2/5. आता इथं अंश आणि छेद आहे, बरोबर. आता या अपूर्णांकामध्ये 7 जो आहे त्या 7 वर आहे त्याला आपण अंश म्हणतो आणि 5ला आपण छेद म्हणतो. इथं जर आपण बघितलं तर इथे तुम्हाला छेद समान दिसतोय. 5 हा छेद समान आहे. मग जर छेद समान असेल तर अपूर्णांकांची तुम्हाला डायरेक्ट बेरीज करता येते. म्हणजे छेद समान आहे 5, तर त्या 5ला आपल्याला एकदाच लिहायचं आहे आणि वरच्या दोघांची थेट तुम्ही बेरीज करू शकता. 7 अधिक 2. 7 अधिक 2 झाले 9, म्हणजे माझं उत्तर आलं 9/5. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला बेरीज करता येईल अपूर्णांकांची. समजा जर असं असेल गणित 7/5 अधिक 5/2 असं असेल. आता इथं पाहिलं तुम्ही तर इथे तुम्हाला छेद समान दिसणार नाही. या ठिकाणी आपल्याला छेद समान नाहीये. मग छेद समान जर नसेल तर आपल्याला छेद समान करावा लागतो. ओके, जर छेद समान नसेल तर छेद समान करायचा किंवा तुम्ही तिरकस गुणाकार करू शकता. म्हणजे इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहे. छेद समान नसेल तर छेद समान करायचा किंवा तिरकस गुणाकार करायचा. आपण तिरकस गुणाकार करूयात. बघा कसं. तिरकस गुणाकार करताना 7 गुणिले 2 या दोघांचा गुणाकार अगोदर करा वरती. 7 गुणिले 2 या दोघांचा गुणाकार अधिक 5 गुणिले 5 असं करा. 5 गुणिले 5 आणि भागिले आपल्याकडे काय 5 गुणिले 2 करा. 5 गुणिले 2. लक्षात आलं तुमच्या? काय जास्त मोठं काम नाहीये. एवढंच करायचं. 7 गुणिले 2 केलं, मध्ये अधिकचं चिन्ह दिलं आणि 5 गुणिले 5 केलं आणि भागिले 5 गुणिले 2 केलं. बरं, पहिला या दोघांचा गुणाकार इथे अधिक 5 गुणिले 5 या दोघांचा गुणाकार इथे आणि भागिले 5 गुणिले 2. आता बघा 7 दुने 14. 7 दुने 14 अधिक 5 5 25 आणि भागिले आपल्याकडे आलं 5 दुने 10. 14 अधिक 25 किती? 5 आणि 4 झाले 9, 2 आणि 1 झाले 3, 39 भागिले 10. तर अशा पद्धतीनं आपल्याला ही बेरीज करता आली पाहिजे. ओके, एकदम सोपा विषय, जास्त अवघड याच्यामध्ये काहीच नाहीये. आता आपण वजाबाकी बघूयात. अपूर्णांकांची वजाबाकी अशाच प्रकारे आपल्याला वजाबाकी करता येते. आता ही बेरीज झाल्यानंतर वजाबाकीमध्ये बघा पहिलं गणित 7/5 वजा 2/5. आता ही समजा मला वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करताना सुद्धा तोच नियम आहे. जर छेद समान असेल तर घातांकांची थेट तुम्ही काय करू शकताय, वजाबाकी करू शकताय किंवा बेरीज असेल तर बेरीज करू शकताय. छेद समान आहे तर त्या छेदाला एकदाच लिहिलं, 5ला एकदाच लिहिलं आणि त्याच्यानंतर 7 वजा 2 आपण केलेलं आहे. बरं का, वरच्यांची अंशांची वजाबाकी करायची. म्हणजे छेद समान असेल तर त्या छेदाला एकदाच लिहायचं आणि अंशांची वजाबाकी करायची. आता काय होईल? 7 वजा 2. 7तून 2 गेले 5 भागिले 5. 5 भागिले 5 एवढं लिहिलं तरी चालेल किंवा 5 एके 5. 5ला 5ने भाग लावला, माझ्याकडे उत्तर आलं 1. ओके, आता पुढे बघा. पुढे 7/5 वजा आपण काय करूया 4/7 करू, 4/6 करू, 4/7 करू. चला, अशा प्रकारे वजाबाकी. आता इथं छेद समान होता, मग छेदाला एकदाच लिहिलं आणि अंशांची वजाबाकी केली. आता इथं छेद समान नाहीये. मग छेद समान नसेल तर तुम्ही छेद समान करून कॅल्क्युलेशन करू शकताय किंवा तिरकस गुणाकार करू शकताय. आता इथे आपण तिरकस गुणाकार करूयात. बघा 7 गुणिले 7. 7 गुणिले 7 करायचं, मध्ये वजाचं चिन्ह द्यायचं आणि 5 गुणिले 4 लिहायचं. 5 गुणिले 4. ठीक आहे, आणि भागिले 5 गुणिले 7 करा. 5 गुणिले 7 करायचं. बघा काय केलं, पहिलं या दोघांचा गुणाकार केला, तो लिहिला इथे. ओके, वजाचं चिन्ह 5 गुणिले 4 लिहिलं आणि छेद 5 गुणिले 7 केलं. ओके, आता 7 7 49 आले वरती, वजा 5 चोक 20 आले आणि भागिले 5 7 35 आले. 49 मधून 20 गेले, 29 राहिले आणि 29 भागिले 35 माझ्याकडे हे उत्तर आलं. तर अशा पद्धतीने आपल्याला अपूर्णांकांची वजाबाकी करता आली पाहिजे. आता अपूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार आपण बघूयात. आता इथं जर गुणाकार मला करायचा झाला तर गुणाकार मी कसा करणार बघा.
समजा आपल्याकडे असं आहे 5/2 गुणिले 7/3 आहे, हा गुणाकार करायचा आहे. तर गुणाकार करताना काय तिरकस गुणाकार, बेरीज करताना आपण जसं तिरकस गुणाकार करतो तसं नाही, गुणाकार एकदम सोपा आहे. गुणाकार कसा बघा, 5×7=35, डायरेक्ट गुणाकार करायचा. 5 गुणिले 7 5×7=35 आणि भागिले 2×6 संपला विषय. असं डायरेक्ट गुणाकार करायचा, जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही. दुसरा बघा पॉईंट, 5/3 गुणिले 7/2, अजून एक बघू आपण बघा परत, किंवा 6/4 करा बरं. 5×6=30 झालं आणि भागिले 3×4=12 झालं. अशा पद्धतीने आपल्याला गुणाकार करता येईल. आता भागाकार असेल तर मग जरा थोडासा उलटा नियम बघा, असं असेल 5/2 भागिले 7/3 भागाकार करायचा असेल. तर भागाकार जर करायचा असेल अपूर्णांकांचा तर गुणाकार करायचा आणि मग ते कॅल्क्युलेशन करायचं. कसं बघा, पहिलं जे पद आहे जसं तसं लिहिलं, पहिला अपूर्णांक जो जसाच्या तसा लिहिला 5/2. आता हे जे भागाकाराचं चिन्ह आहे त्याला बदलायचं, त्या भागाकाराच्या चिन्हाला गुणाकाराचं चिन्ह करायचं. भागाकाराचं मी काय केलं, गुणाकाराचं चिन्ह दिलं. आणि हा जे दुसरा जे काही अपूर्णांक येतो तुमचा, दुसऱ्या अपूर्णांकामधला छेद वर घ्यायचा, अंश खाली आणायचा. हा जो 3 छेद आहे तो वर गेला आणि वरचा अंश आला खाली, बास. मग आता गुणाकार कसा करायचा तुम्हाला माहिती आहे, 3×5=15 आणि भागिले 2×7=14. तर एकदम सोपं असं सगळं कॅल्क्युलेशन आहे, लक्षात आलं असेल. परत सांगतो, 5/2 जसं तसं लिहायचं, भागाकाराचं गुणाकार करायचं आणि 7/3 या अपूर्णांकाच्या उलटा अपूर्णांक लिहायचा. 3 गेला वर, 7 आला खाली. अशा प्रकारे भागाकार करता आला पाहिजे. आपण अजून एक गणित बघूयात. समजा दुसरं बघा, 8/9 भागिले 1/2. ओके, आता काय करायचं, 8/9 जसेच्या तसे भागाकाराचं चिन्ह आहे त्याच्याऐवजी गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि 1/2 च्या ऐवजी 2/1 लिहायचं. काय होईल, 8 दुने 16, 9 एके 9 झालं. तर अशा पद्धतीने भागाकार आणि गुणाकार दोन्ही झाला. आता आपण काय करू, दशांश अपूर्णांकांचा विचार करूयात. आता दशांश अपूर्णांक म्हणजे बघा काय, दशांश अपूर्णांकांची जर मला बेरीज करायची असेल, जसं की बघा एक आहे 78.25 अधिक 32.87. आता ही बेरीज जर मला करायची आहे, अशा प्रकारे जर का बेरीज करायची असेल अपूर्णांकांची, तर मी कशी करणार बघा, 78.25 जसे तसे आणि अधिक 32.87. ओके, म्हणजे इथं पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे, एवढं लक्षात घ्या. आता काय करा, आता करा बेरीज बघा, 7+5 12/2, हातच्याला आला 1, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11/1, हा दशांश चिन्ह जसं तसं पॉईंट दिला. 8 आणि 2 10 आणि 1 11/1, 11/1 लिहिला, हातच्याला 1 आला. परत 8 आणि 2 10 आणि 1 11/1, हातच्याला 1 आला. 7 आणि 3 झाले 10, 10 आणि 1 11, 111.12. अशा पद्धतीने उत्तर आलं. समजा असं असेल 78.25 आणि अधिक 3.8 असेल. आता काय करायचं बघा, 78.25 ला जसं तसं लिहा तुम्ही आणि अधिक 3.8 लिहिताना 3 इथं लिहा आणि 0.8 असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. कारण काही मुलं काय करतील, 78.25 आहे मग अधिक असं पण होऊ शकतं, कधी कधी काही मुलं 3.8 असं लिहितील किंवा काही जण 3.8 इथं लिहितील. तर तसं काही लिहायचं नाहीये. हे दशांश चिन्ह जे आहे, आपला जो पॉईंट आहे त्याच्या खाली पॉईंट, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे, एवढं लक्षात घ्या. आणि मग पलीकडे काय संख्या त्या लिहायच्या आणि अलीकडे काय संख्या असतील त्या लिहायच्या. आता इथं 8च्या पुढं काहीच नाहीये, मग लक्षात घ्यायचं 8च्या पुढं काय नाही म्हणजे 0 आहे, मग 0 घ्यायचं, काय नसेल तर 0 घ्यायचं. 5 अधिक 0 5 झालं. 8 आणि 2 10चे 0, आजच्याला 1 आणि हा दशांश चिन्ह जसं तसं. 8 आणि 1 9, 9 आणि 3 झाले 12, 12चे 2, हातच्याला 1, 7 आणि 1 झालं 8, 82.05 हे उत्तर आलं. तर अशा पद्धतीने आपल्याला बेरीज करता येईल. सेम असाच आपल्याला काय करायचे, वजाबाकी. जशी ही बेरीज केली तशीच वजाबाकी करायची. आता समजा मला या संख्यांची जर का वजाबाकी करायची असेल तर वजाबाकी करताना मांडणी अशीच आपल्याला करायची, 78.25 वजा 32.87. बघा 5तून 7 जात नाही, मग 5चे 15 करून टाका. 15 मधून 7 गेले 8, एक हातचा इथं देऊन टाका. 2 मधून 8 आणि 1 9 जाणार नाही, 2चे आपण करायचे 12, 12तून 8 आणि 1 9 गेला, 3 राहिले, इथं पॉईंट घेतला, एक हातचा दिला कारण 2चे 12 केले होते. 8तून 2 आणि 1 3 गेले, 5 राहिले आणि 7तून 3 गेले, 4 राहिले. अशा प्रकारे 45.38 उत्तर आलं. आता इथे पण बघा 78.25 वजा, इथं आता वजाबाकी करतोय आपण, इथं अधिकचं चिन्ह तुम्हाला दिसतंय पण इथं आपण वजाबाकी करतोय आता, बरं का. मग अशी बेरीज केली, आता आपल्याला वजाबाकी करायची. आता इथं 78.25 मधून 3.8 मला वजा करायचे, मग इथं लिहायचे 3.8, इथं 0 देऊन टाका.
5तून 0 गेले 5, 2तून 8 जात नाही, 2चे 12 करून टाका, 12तून 8 गेले 4, इथं पॉईंट दिला आणि इथं 1 आपण घेतला हातचा. मग आता 8तून 3 आणि 1 4 गेले, 4 राहिले आणि हे बाबा 7 एकटे विचारे जसे तसे 74.45 उत्तर आलं. तर अशा पद्धतीने आपल्याला वजाबाकी करता आली पाहिजे. आता गुणाकार आपण या ठिकाणी बघूयात. गुणाकार करताना बघा थोडासा वेगळा नियम आहे. गुणाकार करताना बघा, आता इथं समजा माझ्याकडे आहे 42.32 आणि गुणिले माझ्याकडे आहे 3.2, हा गुणाकार करायचा आहे. ओके, बघा 42.32 गुणिले 42.32 गुणिले 3.2 आहे. बरं, आता गुणाकार करताना जसा आपण रेग्युलर गुणाकार करतो तसाच करायचा. फक्त आलेल्या उत्तराला, जे काही तुमचं उत्तर येईल त्या आलेल्या उत्तराला तुम्हाला आलेल्या उत्तराला तुम्हाला हे दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर ते देत असताना आपल्याला कसं द्यायचं तो प्रश्न असतो. तर पहिला आपण हा गुणाकार करू. तर गुणाकार करताना बघा 2 दुने 4. ओके, पहिलं 2 आपण 42.32 ला गुणू, 2 त्रिक 6, परत 2 दुने 4 आणि 2 चौक 8 आलं. बरं, 8464. आता 3 गुणू, 1 0 घेतला, 3 दुने 6, 3 त्रिक 9, परत 3 दुने 6 आणि 3 चौक 12. आता बेरीज करून टाका. हा 4, 6 आणि 4 10चे 0, हातच्याला आला 1, 9 आणि 1 10, 10 आणि 4 14चे 4, हातच्याला आला 1, 8 आणि 6 झाले 14, 14 आणि 1 15, 15चे 5, हातच्याला आला 1, 2 आणि 1 3 झाले आणि हा 1, 1,35,404. आता इथं पॉईंट कुठं द्यायचा बघा. इथं जर आपण बघितलं, इथं या पॉईंट नंतर 2 संख्या आहेत आणि इथं 1 संख्या, एकूण किती 3. आता इथं खाली तुम्हाला या पॉईंट नंतर 3 संख्या आल्या पाहिजेत. मग तो पॉईंट कुठं द्यायचा, इथं तुम्हाला हे दशांश चिन्ह लिहावं लागेल, कारण इथे तुम्हाला 135.404 उत्तर येईल, कारण ह्या पॉईंट नंतर तुमच्याकडे इथं 3 संख्या आल्या. तर अशा पद्धतीने आपल्याला गुणाकार जसा आहे तसाच करायचा आहे. फक्त तुम्हाला दशांश चिन्ह देताना काळजी घ्यायची. जसं की समजा माझ्याकडे असं असेल 2.5 गुणिले 1.5 असं असेल किंवा 1.2 असेल. ओके, आता बघा 12 पंचे किंवा 2.6 पकडायचं, 12 सक 72चे 2, हातच्याला आले 7, 12 दुने 24, 24 आणि 7 किती झालं 25, 26, 27, 28, 29, 30, 31. इथं 31 लिहिले, किती आलं 312. किती घरं सोडून पॉईंट द्यायचे, हा 1 आणि हा 1, 2 झाले, म्हणजे 3.12 झालं. तर अशा पद्धतीने आपल्याला हा गुणाकार वगैरे करता येऊ शकतो. तर हे सगळं कॅल्क्युलेशन आहे, हे आपण आज पाहिलेलं आहे. आणखी आज 2-3 गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या सांगायच्या आहेत, की चिन्हांचा जो काही नियम आहे, तो चिन्हांचा नियम आहे, त्याच्यावरती सुद्धा आज आपण थोडीशी चर्चा करूयात. कारण चिन्हांच्या नियमामध्ये गडबड होते. कशी, समजा मला 2 संख्यांची बेरीज करायची, किंवा बघा समजा आता बघा माझ्याकडे काही संख्या आहेत, जसं की -7 -8 अधिक 7 अधिक 8 -7 अधिक 8 किंवा -7 आणि -8. अशा प्रकारे जर का हे कॅल्क्युलेशन असेल, चिन्ह असेल, अधिक असेल, वजा असेल, किंवा दोघांना वजा चिन्ह असतात किंवा 2 संख्यांना अधिक चिन्ह असतात. इथं काय नियम आहे बघा. इथे बघा 2 संख्यांना वजा समान चिन्ह आहे. लक्षात घ्यायचं, जर 2 संख्यांना समान चिन्ह असेल, समान, तर त्या 2 संख्यांची सरळ करायची बेरीज. एवढं लक्षात ठेवायचं, बेरीज. जर दोन संख्यांना चिन्ह असतील समान, तर करायचं बेरीज. लक्षात घ्या, समान बेरीज. 2 संख्यांना समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज करायची. म्हणजे इथं 7 आणि 8 या दोघांची काय होईल, बेरीज होईल. ओके, कारण समान चिन्ह आहे. 7 आणि 8 15 झालं, उत्तराला वजाचं चिन्ह. इथं पण +7 +8 समान चिन्ह आहे, 7 आणि 8 15 होईल, उत्तराला अधिकचं चिन्ह. ओके, समान चिन्ह असेल तर अशा प्रकारे इथं बेरीज होतील. परंतु जर 2 संख्यांना भिन्न चिन्ह असेल, भिन्न म्हणजे वेगवेगळी, तर वजा करायची, वजाबाकी. आता -7 अधिक 8 चिन्ह कशी भिन्न, वेगवेगळी आहेत. मग अशा टायमाला काय करायचं, वजाबाकी करायची. 7तून 8 जाणार नाही, 8तून 7 गेले 1, उत्तराला मोठ्या संख्येचं म्हणजे 8चं चिन्ह अधिक. इथं पण भिन्न चिन्ह आहे, एकाला अधिक एकाला वजा, चिन्ह भिन्न आहे, वजा होणार. 8तून 7 गेले 1, मोठ्या संख्येचं चिन्ह. तर अशा पद्धतीने लक्षात घ्या मित्रांनो, अपूर्णांकांची जर तुम्हाला बेरीज वजाबाकी करायची असेल तर अपूर्णांकांची नाही, तर कुठल्याही संख्यांना चिन्ह जी आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची असेल तर कशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं, तर समान चिन्ह असेल तर बेरीज करायची आणि भिन्न चिन्ह असेल तर वजाबाकी करायची. हा एक नियम लक्षात घ्या. हा नियम सुद्धा तुम्हाला पुढे कॅल्क्युलेशन करताना उपयोगी पडेल. कारण हा नियम माहिती नसेल, या इथे कॅल्क्युलेशन करताना गडबड झाली तर मग पुढच्या सगळ्या पायऱ्या आपल्या चुकतात आणि गणित चुकतं. आणि गुणाकाराच्या बाबतीत जर बघितलं तर बघा, -7 गुणिले -8 असेल तर काय येईल,
त्याचबरोबर -7 गुणिले अधिक 7 गुणिले अधिक 8 असेल तर उत्तर काय येईल? -7 गुणिले अधिक 8 असेल किंवा अधिक 7 गुणिले -8 असेल तर काय करायचं बघा. गुणाकार करताना इथं काय तुमचे आकडे बदलत नाही. गुणाकार करताना गुणाकार तोच राहणार. 8 7 56, इथं 8 7 56, 8 7 56, 8 7 56. गुणाकार तोच राहणार. उत्तर तुमचं तेच येणार आहे. फक्त आलेल्या उत्तराला चिन्ह कुठलं द्यायचं हा प्रश्न असतो. मग लक्षात घ्या, या दोन संख्यांना समान चिन्ह असेल तर बेरजेचं चिन्ह द्यायचं. वजा समान चिन्ह आहे, उत्तराला बेरजेचं चिन्ह. अधिक समान चिन्ह आहे, उत्तराला बेरजेचं चिन्ह. आणि जर दोन संख्यांचा गुणाकार होत असताना त्या दोन संख्यांना भिन्न चिन्ह आहे तर आलेल्या उत्तराला म्हणजे भिन्न वेगवेगळी चिन्ह आहे, एकाला वजा एकाला अधिक आहे, तर आलेल्या उत्तराला वजाचं चिन्ह द्यायचं. जसं इथं -7 आहे एका ठिकाणी म्हणून वजाचं चिन्ह, इथं एका संख्येला वजाचं चिन्ह आहे म्हणून आलेल्या उत्तराला वजाचं चिन्ह. तर अशा पद्धतीने मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. आज आपण जे काही मुद्दे पाहिलेत, अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी बघितली किंवा काही चिन्हांचे नियम आपण बघितले, हे गणिताचं कॅल्क्युलेशन करत असताना आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. पुढच्या एका लेक्चरमध्ये आपण प्रत्यक्षात 9वीच्या अभ्यासक्रमामधले जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, मुद्दे आहेत, जे आपल्याला 10वीला खूप गरजेचे असतील त्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय मित्रांनो, धन्यवाद.